सरिता डॉक्टर आले. देऊ नाही लाव डॉक्टर. ह्यो अंगारो लावलास की काय त्यांका? वय ह्यो अंगारो घेत होत्यो. पण ह्या अंगाऱ्यान काय फरक पडाक ना? खयच्या बाबांचो होतो? त्या अंगाऱ्यानेच घात केलेलो हा. भाऊजी प्लीज, आधी आईंना काय होतंय ते बघायला हवं ना. डॉक्टर प्लीज तुम्ही जरा चेक करता का? हो ता करतोय जो, पण ह्या सगळा त्या अंगाऱ्यामुळे झालेला असा दत्ता भाऊ म्हणत असत. म्हटल्यावर ही केस कोणाची? रघु काकांची. म्हटल्यावर त्यांका बोलव होय, नाहीतर आपला बाहेरचा काय तर बघू होया. हा ते आम्ही काय करायचं ते बघतो. तुम्ही चेक करा आधी, आईंना काय झालंय ते सांगा आणि ताबडतोब उपचार सुरू करा. करतोय बर. बंद आहे की काय? डॉक्टर ते कानाला विसरले हा. डॉक्टर काय झालंय? डॉक्टर अहो काही बोलशाल का नाही? उशीर झालोसो वाटता माका. आता काही एक उपयोग होवचो नाही. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.